माथेरानमध्ये नागरिकांच्या चर्चेत सध्या एकच विषय आहे, 50 कोटींच्या STP प्रकल्पाचा. कामाची संथ गती, अपूर्ण अवस्थेतील बांधकाम आणि नागरिकांच्या वाढलेल्या अडचणींमुळे हा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. एकीकडे विरोधक आक्रमक झाले तर दुसरीकडे सत्तेत बसलेले दिग्गज नेते मात्र शांत असल्यानं शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. अशातच आता हा विषय गंभीरपणे घेत नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी मैदानात उतरलेत. नगरसेवकांची टीम घेऊन वनविभाग कार्यालयाशेजारी सुरू असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन त्यांनी स्वतः कामाची पाहणी केली. यावेळी ठेकेदारांचे प्रतिनिधी प्रशांत गाडे उपस्थित होते. नगराध्यक्षांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत कामाचा वेग, वापरलेलं साहित्य आणि सुरू असलेली बांधकाम प्रक्रिया आणि पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती घेतली. यानंतर संबंधित इंजिनियर आणि ठेकेदार प्रतिनिधींना स्पष्ट शब्दात सुनावत काम दर्जेदार झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अशी कडक तंबी दिली. इतक्या मोठ्या निधीत सुरू असलेल्या या प्रकल्पात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट संदेश नगराध्यक्षांनी दिला आहे. दरम्यान मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनीही ठेकेदाराला पुढील काही दिवसात माथेरानमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले. आता ठेकेदार माथेरानमध्ये येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देणार का? रेंगाळलेली कामं पूर्ण करणार का? जनतेच्या पैशाचा योग्य हिशोब मांडणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत माथेरानमध्ये STPचा सिलसिला सुरूच राहणार. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.